नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल विथ तुषारच्या या नवीन एपिसोडमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण भेट देणार आहोत उज्जैन येथील महाकाल लोक कॉरिडॉरला. उज्जैन महाकालचे दर्शन घेतल्यानंतर तिथून बाहेर निघाल्यावरती आपण कॉरिडॉरमध्ये प्रवेश करू शकतो. उज्जैनमधील प्राचीन महाकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याच्या उद्देशाने हे महाकाल लोक कॉरिडॉर उभारण्यात आलेले आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे आहे. महाकाल कॉरिडॉरमध्ये 2 मुख्य प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक म्हणजे नंदीद्वार आणि दुसरं पिनाकीद्वार. हा महाकाल कॉरिडॉर भाविकांना नंदीद्वारापासून महाकालेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो. महाकाल लोक 900 मीटरहून अधिक लांब कॉरिडॉर आहे. हा कॉरिडॉर भारतातील सर्वात मोठा कॉरिडॉर आहे. शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे आणि मूर्ती, 50हून अधिक भित्तिचित्रे आणि कारंजे अशा या कॉरिडॉरची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. सुंदर वास्तुकला आणि नक्षीकाम असलेले 108 स्तंभ या कॉरिडॉरमध्ये आहेत. काशी विश्वनाथ मंदिरापेक्षा 4 पट मोठा असलेला हा महाकाल कॉरिडॉर स्वतःच खूप खास आहे. संकुले इतकी विस्तीर्ण आहेत की संपूर्ण मंदिर परिसर फिरायला आणि बारकाईने दर्शन घेण्यासाठी कित्येक तास लागतील. या विस्तीर्ण परिसरात भगवान शंकराची विविध रूपे पाहायला मिळतील. या महाकाल शनी हे भगवंताच्या नवग्रहात चित्रित केले आहे, ज्यामध्ये सूर्यदेवाला मध्यभागी रथावर बसवलेले दाखवलेले आहे. या कॉरिडॉरमध्ये शिवतांडव स्तोत्र, शिवविवाह, महाकालेश्वर वाटिका, महाकालेश्वर मार्ग, शिव अवतार वाटिका, प्रचार हॉल, नूतनशाळा परिसर, गणेश विद्यालय परिसर, रुद्रसागर तटविकास, अर्धपथ परिसर, धर्मशाळा आणि पार्किंग सेवा यासारख्या सेवांचा समावेश आहे. महाकाल कॉरिडॉरच्या उभारणीने धर्मनगरी उज्जैनला नवीन ओळख मिळणार आहे. महाभारत, वेद आणि स्कंदपुराणातील अवंती खंडात भगवान शंकराच्या ज्या कथा वर्णन केल्या आहेत, त्या कथा जिवंत रूपाने या कॉरिडॉरमध्ये साकार होणार आहेत. कारण महाकालेश्वर मंदिराच्या नावाने बांधलेल्या महाकाल प्रांगणात या कथा दर्शविणाऱ्या मूर्ती बसवण्यात आलेल्या आहेत. महाकवी कालिदास यांनीही मंदिर भावनिकदृष्ट्या समृद्ध केलेले आहे. एक काळ असा होता जेव्हा उज्जैन हे भारतीय वेळेच्या गणनेचे केंद्र होते आणि महाकाल ही उज्जैनची प्रमुख देवता म्हणून मानली जात असे. आपल्या देशातील कारागीर शतकानुशतके अशी शिल्पे बनवत आहेत, जे पाहून जग थक्क झाले आहे. नव्याने बांधलेल्या महाकाल प्रांगणात हीच श्रेष्ठता आणि अभिमान लक्षात घेऊन मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. प्रांगणात लहान मोठ्या अशा सुमारे 200 मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. शिल्पे तयार करणाऱ्या कलाकारांनी याआधी व्यापक संशोधन केले आहे. त्यात पुरातनता आणि आधुनिकता या दोन्हींचे मिश्रण आहे.
महाकाल प्रांगणामध्ये 108 खांब तयार करण्यात आलेले आहेत. याचे कारण म्हणजे सनातन धर्मात 108 हा क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. त्यावर भगवान भोलेनाथ आणि शक्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. याशिवाय कार्तिकेय आणि गणेशाची मूर्तीही कोरलेली आहे. 900 मीटर लांबीच्या महाकाल प्रांगणात बसवलेली शिल्पे त्यांचीच कहाणी सांगतील. त्यासाठी पुतळ्यांसमोर केलेला बारकोड स्कॅन करावा लागेल. 2019 पासून पुतळे बसवण्याचे काम सुरू आहे. महाकाल पथावर 108 स्तंभ आहेत. या स्तंभांवर शंकराच्या आयुष्यावर आधारित विविध शिल्पे साकारण्यात आली आहेत. या कॉरिडॉरमध्ये लक्षवेधी कोरीव काम, उत्तम नक्षीकाम केलेले आहे. कॉरिडॉरमध्ये असणारी जी रोषणाई, त्या रोषणाईमुळे सूर्यास्तानंतर हा कॉरिडॉर अतिशय आकर्षक दिसतो. या परिसरामध्ये जवळपास 5 लाख भाविकांची दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या 200 मूर्तींमध्ये 18 फूट उंचीच्या 8 मूर्त्या आहेत, ज्यात पंचमुखी हनुमान, दत्तात्रय, चंद्रशेखर महादेव, शिव आणि सतीची कथा, समुद्रमंथनाचे वर्णन आणि गणेश कार्तिकेयच्या लीलांचे वर्णन करण्यात आलेले आहे. 15 फुटांच्या 23 मूर्त्यांद्वारे शिवतांडव नृत्य, 11 रुद्र, महेश्वर अवतार, अघोर अवतार, कालभैरव, सूर्य, शरभ अवतार, खंडोबा अवतार, वीरभद्राचा दक्षवध, शिववरात, मणिरुद्र आणि शिवपरिवाराचे दर्शन घडवण्यात आलेले आहे. याशिवाय या शृंखलेत 11 फुटांच्या 17 मूर्त्या आहेत, ज्याद्वारे श्री गणेश, अर्धनारेश्वर, अष्टभैरव, ऋषी भारद्वाज, वशिष्ठ ऋषी, विश्वामित्र, गौतम, कश्यप आणि जमदग्नी यांचे स्वरूप दर्शविलेले आहे. तसेच पार्वती, गणपती, लकुशील, गणपती आणि पार्वती यांच्यातील मातृपुत्र प्रेम, हनुमान, शिव अवतार, देवी सरस्वती आणि देवी लक्ष्मी यांच्या 10 फुटाच्या 8 प्रतिमा आहेत. तसेच महाकाल लोक परिसरात 9 फूट उंचीच्या यक्ष, यक्षिणी, सिंह, बटुक भैरव, सती, पार्वती, परशुराम, अर्जुन, ऋषी शुक्राचार्य, ऋषी भृंगी, विष्णू, नंदिकेश्वर, शिवभक्त रावण, श्रीराम, शनिदेव आणि ऋषी दधीची यांच्या 19 प्रतिमा साकारलेल्या आहेत. या व्यतिरिक्त बऱ्याच छोट्या मूर्त्या या ठिकाणी स्थापित करण्यात आलेल्या आहेत. मूर्त्यांबद्दल सांगायचे झाले तर सर्व मूर्त्या विशेष प्रकारच्या फायबरने तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक मूर्त्या प्लास्टिक फायबरने बनवण्यात आलेल्या असून त्यांचे वय 100 वर्षापेक्षा अधिक सांगितले जात आहे. आधुनिक मत्रांच्या साहाय्याने महाकाल लोकमध्ये वीज वितरणाचे नियोजन केले गेलेले आहे. या सुंदर अशा विद्युत रोषणाईने नटलेल्या महाकाल लोकला एकदा आवर्जून भेट द्या. या ठिकाणी असणाऱ्या मूर्त्या, वास्तुशिल्प आणि या कॉरिडॉरचा संपूर्ण परिसर हा खरंच मनमोहक आहे.
महाकालचे दर्शन घेतल्यानंतर या कॉरिडॉरला निवांत भेट द्या, कारण संपूर्ण कॉरिडॉर फिरण्याकरता आपल्याला बराच वेळ लागणार आहे. रात्रीच्या वेळी जर आपण हा कॉरिडॉर बघत असू, अशा वेळी या ठिकाणी केलेली विद्युत रोषणाई त्या ठिकाणचे महत्त्व आणि सौंदर्य अधिक जास्त प्रमाणात वाढवते. त्यामुळे शक्य असल्यास रात्रीच्या वेळीच हा कॉरिडॉर आपण बघावा. खांबांवरती पण खूप सुबक असे नक्षीकाम या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रांगणाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते आणि सोबत असणारी विद्युत रोषणाई त्याला एक वेगळेच स्वरूप देते. आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथपर्यंत संपूर्ण बघितला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया ट्रॅव्हल विथ तुषारच्या एका नवीन एपिसोडमध्ये, एका नवीन ठिकाणी, पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.